तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मल्टी टॅप फिशिंग करणार आहोत। तर इथे समोर एक पिंजरा तर बघूयात आणि आपण एकंदरीत 8 पिंजरे पाहणार आहोत। तर यामधून आपण किती मासे पकडू शकतो ते बघूयात। आता चला माझा पहिला पिंजरा इथे आहे, तर बघूया या पिंजऱ्याला। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला शेंगड मासे सापडलेलं बघू शकताय, खतरनाक मित्रांनो बघू शकताय। चला मित्रांनो काढून घेऊयात आणि मित्रांनो हा बघू शकता आपला शंकर मासा, जवळपास अर्धा किलो ते पाऊण किलो साईज यायची। मित्रांनो या साईडला पण एक पिंजरा आहे, तर पाहूया हा 2 नंबरचा आपला पिंजरा असणार आहे। मित्रांनो यामध्ये बघू शकता तुम्ही चिलापी मासा आणि एक रिअर फिश आहे। हा पहा मित्रांनो चिलापी मासा। आणि हा आपला रिअर फिश। मित्रांनो इकडे आपला असणार आहे 3 नंबरचा पिंजरा आणि पाहूया त्याच्यामध्ये आपण किती मासे पकडू शकतो। तर तुम्ही बघू शकता एकंदरीत आपल्याला चिलाप मासे सापडले, भरपूर मासे असे। मित्रांनो भरपूर मासे आपल्याला यामध्ये सापडलेले आहेत। चला तर याला आपण काढून घेऊयात। मित्रांनो अशा पद्धतीने आपण चिलाप मासे पिंजऱ्या बाहेर काढून घेतलेला आहे। चला समोरचा पिंजरा पाहूयात। मित्रांनो हा आपला असणार आहे 4 नंबरचा पिंजरा, तर याला पण पाहूयात आता। पावसाळ्यात मित्रांनो हा एक फिश सापडला, त्याच्यामध्ये फक्त एकच फिश सापडलाय। चला याला पण काढून घेऊयात।
तर मित्रांनो आज आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण परत एकदा मल्टी फिशिंग करणार आहोत. तर मल्टी ट्रॅप फिशिंग करणार आहोत. तर बघूया आपला पिंजरा पहिला पिंजरा इथे आहे. तर बघूयात. ओ माय गॉड मित्रांनो, बघू शकता याच्यामध्ये तर कोळंबी झिंगा सापडलेला आहे. हे बघू शकताय. ओहो खतरनाक मित्रांनो, बघू शकताय. एक मिनिट मित्रांनो, एक मिनिट. हा पहा मित्रांनो कोळंबी झिंगा. चला तर याला काढून घेऊया आणि समोरच्या पिंजऱ्याला चला तर मित्रांनो याला काढून घेऊया आणि समोरच्या पिंजऱ्याला बघण्यास सुरुवात करूया. तर मित्रांनो हा आपला कोळंबी झिंगा जो आपल्याला पिंजऱ्यामध्ये सापडलेला आहे. मित्रांनो आपला 2 नंबरचा पिंजरा इथे आहे. तर पाहूया त्याला. ओ माय गॉड मित्रांनो, कोणीतरी मासा वाटतोय. ओ माय गॉड मित्रांनो, याच्यामध्ये तर मर्र मासा आहे, बघू शकताय. हे पहा मित्रांनो, पण हा जिवंत नाही आहे, मरण पावलेला आहे. चला तर याला आपण काढून घेऊयात. हा पहा मित्रांनो मरण मासा, साधारणतः 1 किलो साईज याची असायला पाहिजे. तर हा जिवंत नाही, मरण पावलेला आहे. बॅटक मित्रांनो, आपण थोडा लेट झालो पाहण्यासाठी. ओ माय गॉड मित्रांनो, कोणीतरी मासा आहे. हो मित्रांनो, याच्यामध्ये तर रव मासा आहे. तर हा बघू शकता. हो खतरनाक मित्रांनो, खतरनाक. चला तर याला आपण काढून तुम्हाला पिंजऱ्याबाहेर काढून दाखवतो. मित्रांनो हा आहे बघा रव मासा, जवळपास 5 किलो साईजचे असायला पाहिजे. मित्रांनो इथं आपला 3 नंबरचा पिंजरा आहे. तर याला पण पाहूयात. ओ माय गॉड मित्रांनो, याच्यामध्ये तर काही मिळालेलं नाही आहे. चला आता समोर पाहूयात. मित्रांनो इथे एक पिंजरा आहे. तर हा पण पाहूयात. ओहो ओहो मित्रांनो, यामध्ये एक चिलापी मासा आहे. तर हा बघू शकताय. चला हा पण काढून घेऊयात. मित्रांनो हा बघा, तो चिलापी मासा आहे. जवळपास साईजची अर्धा किलो साईज असेल याची. मित्रांनो यामध्ये तर काहीच मिळालेलं नाही. मित्रांनो इथे एक पिंजरा, तर हा पण पाहूयात. चिलापी मासे वाटतात. मोठा नाही पण छोटे मासे आहेत. छोटे आपली जे असतात चिलापी मासे ते आहेत. काहीच नाही, बघू शकता. आय होप तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब केला असेल. चला तर भेटूया अशाच फिशिंग व्हिडिओसह. आणि आजची फिशिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.